कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. लेक्चर देणार आहे ना? नमस्कार मंडळी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्नेहलचा विशू या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी माहेरी आली आहे, त्यामागे एक कारण आहे आणि ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही आलो आहोत एका ठिकाणी, आम्ही तुम्हाला साठीचा खास डे हा. स्नेहलच्या पप्पांचा. येस. जर कोणी ओळखू शकत असेल तर सांगा. आपली लेक्चर देणार आहे आज. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. लेक्चर देणार आहे ना? लेक्चर नाही, स्पीच असतं. तेच ते. तुम्ही पण देणार आहे ना? स्पीच देणार आहे ना? नाही देणार आहे ना? केली ना तयारी? तयारी केली हिच्याकडे दिलं मी ते काम. घरातला मेंबर आहे ना आमच्या मेन माणूस. मेन माणूस तिकडे बसला. मेन माणूस आहे त्यामुळे ह्याच्याकडे सगळी जबाबदारी. मेन माणसाला बदाम द्यायला पाहिजे पहिले. स्पीच अजून पाठ झालेलं नाही वाटतं. काय देते स्पीच काय माहिती. रिटिक घेऊन ये म्हणजे झालं बघ. Today he is accompanied by his wife Mrs. Vaishali Katkarna, son Sumit who has done mechanical engineering, his daughter Mrs. Snehal who has done MBA in HR, and son-in-law Vishwajit who is also doctor, and father-in-law Tanaji. He is looking like a hero from 90s. Like now also he is hero. Ditto. धन्यवाद केलं 32 वर्षाचा प्रवास 10 मिनिटांमध्ये. Good evening, everyone. Today is very proud and emotional moment for me and my family. For many of you, my father has been a colleague, a mentor, and a friend. But for me, he has always been my first hero, my guide, and my biggest inspiration. आज त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणाचा साक्षीदार होताना आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतोय. पप्पा, हा नवा टप्पा तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक सुखाने भरलेला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Congratulations on your retirement and thank you. Today is a very special day and emotional day for me as I stand before you on occasion of my voluntary retirement from Tata Motors. After spending more than 31 years, almost 3 decades in this great organization, it is very difficult to express the mixture of gratitude, pride, happiness and nostalgia that I feel. Thank you everybody and thanks. We enjoyed some snacks together at Tata Motors before heading out. मस्त. टाटा मधलं जेवण एकदम भारीच असतं. इथे इंटर्नशिप केली आहे ना, त्यामुळे मला सगळं पाहिजे. तुम्ही 2 शब्द सांगा. आता फुल एन्जॉयमेंट. आता निवांत झाले, आता फिरायला जाता येईल. आता जरा दगदग कमी झाली ना. रोज उठा, सकाळी पळा, चला आवरा, नाश्ता करा. आता काही जरा रिलॅक्स. वेळेवर 12:30 जेवण द्यावं लागेल. हे म्हणजे ते तर घरी 12:25 वेळेवर जातात. आज नेमकं वटपौर्णिमेला रिटायरमेंट झाली. बरोबर आहे. आपले साहेब रिटायर होत आहेत आणि आज सुदैवानं वटपौर्णिमा पण आहे. तर तसंच सत्यवानाला नेण्यासाठी सावित्री गेली होती यमाकडे आणि आपली कंपनी यम नाहीये. पण ठीक आहे, पण तुम्ही साहेबांना देण्यासाठीच आला की काय असं एक मला वाटलं, म्हणून आज वटपौर्णिमेचं उदाहरण मी दिलं त्याचे. अच्छा नाही तसं काही नाही. कंपनी एक स्पॉन्टेनियसली एकदम उदाहरण येतात ना समोर बोलता असं. पप्पा आता शेवटचा पंच करायला निघालेत. मग आम्ही घरी जाऊ आणि त्यानंतर सेलिब्रेशन सुरू. आजच्या दिवस ओळखणार, नंतर नाही. आजच्या दिवस ओळखणार. घेतली की त्याने मला नाव आणि उद्या उद्या नाही घ्या. मला वाटलं 5:40 पण आता रिलॅक्स. आता सुट्टी तर काही टेन्शन नाही काय नाही. लास्ट पंचमी. आता कामाचं टेन्शन, लॅपटॉप बी देऊन टाकला. तुम्हाला कसं फील होतंय? मला फार असं रिलॅक्स आणि आता स्प्रिंग असे खूप ताणलेले असतात. स्प्रिंगला कसं वाटेल
तसं वाटतंय. ओके. नाही ग, खूपच मस्त, एकदम एक नंबर. आवाज आणि बोलणं इतकं मस्त होत ना. मी म्हटलं ही ना तर अँकरिंग वगैरे असलं केलं तर एक नंबरच काम होतं. मस्तच, मला पण आवडलं. व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देऊन देऊन प्रॅक्टिस झाली. लाईफ टाइम ऑपॉर्च्युनिटी असते बघ, की असं परत आणि हे लक्षात राहणार असं असतं. हो. स्क्रिप्ट एडिटरला एक काय कार्यक्रम तोच ना. करत आहे. आणि आपल्या आता आम्ही कार्यक्रम करून आता चाललोय जेवायला बाहेर. काय करा सगळेजण. इथून मग आम्ही घरी जाणार आहे. ही आहे माझी बहिणी अपोली.